तर या ठिकाणी आपल्याला 10वी बोर्ड परीक्षेसाठी अल्जेब्रा जो आपला पहिला पेपर आहे त्या अल्जेब्रा पेपरमध्ये आपला जो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1A जो MCQ असतो, तर या MCQ मध्ये आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी जे आपल्याला क्वेश्चन बँक दिले त्या क्वेश्चन बँकच्या पेपरचं आपल्याला क्वेश्चनचं आपण या ठिकाणी सोल्युशन बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्या चॅप्टरवरचे काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी आहेत, त्याचं पहिल्यांदा सोल्युशन बघूया आपण. पहिला क्वेश्चन आहे टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y equal to 19. If x is 1 taken, what will be the value of y? तर या इक्वेशन मध्ये जर x ची व्हॅल्यू जर 1 घेतलं तर y ची व्हॅल्यू काय असेल? म्हणजे इक्वेशन दिले आपल्याला 4x plus 5y equal to 19. या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू जर 1 पुट केलं तर 4x 4 into 1 plus 5y equal to 19. 4 into 1 4, 4 plus 5y equal to 19 or 5y equal to 19. हे प्लस 4 या साइडला गेलं मायनस 4 होईल. 19 minus 4 15. 5y equal to 15, that means y equal to 15 by 5 means 3. Therefore here value of y is 3. Next one question. For the equations with variables x and y, if dx is 26, dy minus 39 and d is 13, then what is the value of x? Then value of x is dx by d. Here dx is given as 26 and d is given as 13 and 26 by 13 is 2. Therefore value of x is 2. It is option number 1. Next one question. Which of the following is linear equation in two variables? In linear equation there are two variables and degree of each variable is being equal to 1. See here, in this equation x by 3 plus 5 by y, here variable y is in denominator. तर हे डिनॉमिनेटर मधलं y जर न्यूमरेटर मध्ये गेलं तर याचा पॉवर -1 होईल, म्हणजे हे लिनियर इक्वेशन होणार नाही. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये तर बघा हा जो व्हेरिएबल x आहे ह्याची डिग्री या ठिकाणी 2 दिलेली आहे, परंतु आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये डिग्री ही 1 पाहिजे, म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन होणार नाही. पहिलं लिनियर इक्वेशन होणार नाही. फोर्थ वन मध्ये सुद्धा बघा x स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा x ची डिग्री 2, x चा पॉवर 2 आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा डिग्री 2 आहे, म्हणजे हा सुद्धा लिनियर इक्वेशन होणार नाही. फर्स्ट नाही, सेकंड नाही, फोर्थ नाही, म्हणजे थर्ड मध्ये बघा x plus 2y equal to 5 minus 3y. इथे x चा पॉवर 1 आहे, इथं y चा पॉवर 1 आहे, इथं y चा पॉवर 1 आहे, म्हणून हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येईल आपल्याला. फोर्थ वन क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोल्युशन ऑफ 3x plus 6y equal to 12? तर या इक्वेशनचं दिलेल्यापैकी कोणतं सोल्युशन नाही हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपण एक एक व्हॅल्यू आपला जो LHS आहे इक्वेशनचं 3x plus 6y या LHS मध्ये एक एक व्हॅल्यू ठेवून बघूया आपण. वेन -4, तर LHS असेल बघा 3 into -4 plus 6 into 4. हे 3 4 दा -12, 6 4 दा 24, 24 minus 12, 12, which is equal to RHS. That means this is the solution. Second one, 0,2. LHS 3 into 0 plus 6 into 2. 3 0 is 0, 6 2 is 12, 0 plus 12, 12, which is equal to RHS. That means this one is also a solution. First one is also a solution. Again, third one.
When we put x as 8 and y as -2, then LHS 3 into 8 plus 6 into -2. 3 8 are 24, 6 2 are -12, 24 minus 12, 12, which is equal to RHS. That means this 8 minus 2 is also a solution, and when we take x equal to 3, y equal to 1, then LHS 3 into 3 plus 6 into 1. 3 3 are 9, 6 1 are 6, 9 plus 6 15, which is not equal to RHS. That means this 3, 1 is not a solution of this equation. Fifth one, determinant 3 5 2x equal to 2, then what is the value of x? Now here cross multiplied, 3 into x minus 2 into 5 is equal to 2. 3 into x 3x, 2 into 5 10 is equal to 2. Take this minus 10 this side, it becomes plus 10. 10 plus 2, 12. 3x equal to 12, that means x equal to 12 by 3 means 4. The value of x is equal to 4. Next question आपला, for equations 5x plus 3y plus 11 equal to 0 and 2x plus 4y equal to minus 10, find d. तर डिस्क्रिमिनंट d घेत असताना आपण x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचं. पहिले x आणि y चे कोएफिशिएंट आहेत 5 3, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट आहेत 2 4. तर आपल्याला डिस्क्रिमिनंट d काढत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 into 4 minus 3 into 2. तर बघा 5 4 जा 20, 3 2 जा 6, 20 minus 6 14. Here you will get value of d as 14. Second one, if 49x minus 57y equal to 172, 57x minus 49y equal to 252, find x and y. In such types of equation, either you add or subtract the given equation. Here, first we add these two equations. What will we get? 49x minus 57y equal to 172, and 57x minus 49y is equal to 252. When we subtract these two equations, we get this plus 57 becomes minus 57, this minus 49 becomes plus 49, and this one is minus 252. See here, 49 minus 57 minus 8x, minus 57y plus 49y, this one is also minus 8y, and when we subtract 172 from 252, we get minus 80. See here, you get minus 8x minus 8y minus 80. If you divide each term by minus 8, you get x plus y equal to 10. Here you get the value of x plus y as 10. Next one question. The solution of the equation 2x minus y equal to 2 is. तर या इक्वेशनचं सोल्युशन काय असेल म्हणले तर कोणत्या व्हॅल्यू साठी आपल्याला डावी आणि उजवी बाजू समान येते त्याला त्या इक्वेशनचं आपण सोल्युशन म्हणतो. आता या दिलेल्या इक्वेशनच्या एलएचएस मध्ये आपण एक एक किमती जर ठेवून बघितलं, पहिल्यानुसार 2, 2 ठेवून बघितलं, 2 into 2 minus 2, 2 to the 4 minus 2, 2, which is equal to RHS. तर पहिल्या किमतीसाठी आपल्याला बोथ LHS आणि RHS इक्वल येतात, म्हणजे या ठिकाणी पहिलंच ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. तर पुढे आपल्याला बघायची काही गरज नाही. हे जर ठेवून बघितलं तर हे बघा 5 to the 10 minus 2, हे 8 होईल. हे ठेवलं की 2 to the 4 minus 5 minus 1 होईल. 5 to the 10 minus 5,
5 होईल. म्हणजे हे तिन्ही या इक्वेशनचे सोल्युशन नाहीत. तर हे 2,2 या इक्वेशनचं सोल्युशन असेल. नेक्स्ट वन, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 10 अँड x प्लस वाय इक्वल टू 70. तर या दोन इक्वेशनचं सोल्युशन काय असेल? हे दोन इक्वेशन जर आपण ऍड केलं, x प्लस x 2x प्लस y मायनस y विल गेट कॅन्सल. 70 plus 10 80. 2x equal to 80, that is x equal to 80 by 2 means 40. You will get value of x as 40. If you put the value of x equal to 40 in equation x plus y equal to 70, that is 40 plus y equal to 70 or 70 minus 40 equal to 30. That means solution of this equation is 40, 30. 40, 30 here in option number 1. This is the solution of this equation. Find the value of dx for the equation 4x plus 3y equal to 19 and 4x minus 3y equal to minus 11. तर या दोन इक्वेशन साठी आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची आहे. तर dx घेत असताना पहिल्यांदा आपण कॉन्स्टंट टर्म, त्याच्या पुढे कोएफिशिएंट ऑफ y 3, पुन्हा दुसऱ्या इक्वेशनचा कॉन्स्टंट मायनस 11, कोएफिशिएंट ऑफ y मायनस 3. तर अशा पद्धतीने आपल्याला हा डिटर्मिनंट येईल. हा सॉल्व्ह करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 19 इंटू मायनस 3 हे फॉर्म्युल्यातलं मायनस आणि मायनस 11 इंटू 3. 19 3 चा मायनस 57, मायनस मायनस प्लस 33, मायनस 57 प्लस 33 चं सबट्रॅक्शन जर केलं तर हे असेल मायनस 24. दॅट मीन्स हिअर value of dx is minus 24.